माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 106 ते 110. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. माणसाने स्नान संध्यादी शास्त्रविहित नित्य कर्म संपूर्ण श्रद्धा ठेवून करावीत. जाऊ नये तेथे जाणारे आपले मन विवेकाने आवरावे. ज्याला सर्व प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी असते, ज्याच्या मनात भगवंताबद्दल खरे प्रेम असते, तो माणूस समाधान पावतो. श्री समर्थांच्या काली हिंदूंची जीवन पद्धती परंपरागत शास्त्रांना अनुसरून चालत होती. त्या जीवन पद्धतीवर विश्वास ठेवून सामान्य माणसाने जगावे असे त्यांचे मत तेथे दिसते. कालांतराने प्रत्येक जीवन पद्धतीमध्ये आपोआप बदल घडतो याची जाणीव त्यांना होती. परंतु किरकोळ बाबतीत बदल झाला तरी जीवन पद्धतीचा मूळ घाट बदलू नये असा त्यांचा हेतू. अध्यात्म प्रधान ध्येय डोळ्यापुढे ठेवून रचलेल्या जीवन पद्धतीत बदल करताना मूळ ध्येय विसरता कामा नये. त्यात सनातनीपणा नसतो. पण किती झाले तरी आचाराचा संबंध जीवनाच्या बहिरंगाशी असतो. भगवंताच्या दर्शनासाठी अंतरंग तयार झाले पाहिजे. अंतरंग तयार होण्यास मन स्वच्छ झाले पाहिजे. आपले मन जेथे जाऊ नये तेथे जाते. ज्यांचे चिंतन करू नये त्याचे चिंतन करते. वेगाने त्या सावर घालून भ्रष्ट होऊ देता कामा नये. यामध्येच परमार्थातील साधनांचे रहस्य साठवलेले आहे. भगवंताच्या दर्शनास पात्र होण्यासाठी माणसाच्या अंतर्यामी दया, क्षमा, शांती, गुणत्रयाची वसती असलीच पाहिजे. कर्तव्याच्या पोटी 3 गुणांचा जन्म होणे शक्य आहे. पण समर्थांना भगवंताच्या भक्तीमधून त्यांचा जन्म व्हायला हवा. भगवंताच्या भक्तीने ज्याचे अंतर्याम समाधान पावते त्यांच्या अंगी निस्वार्थी प्रेमाचा उदय होतो. या शुद्ध प्रेमाच्या पोटी जन्मणारी दया तितकीच शुद्ध उत्कट असते. म्हणून संतांच्या दयाबुद्धीची प्रत भिन्न होय. मना कोप आरोपणा ते नसावी, मने बुद्धिये साधू संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. अरे म्हणा, आपल्या ठिकाणी क्रोधाचा उद्भव होऊ देऊ नकोस. बुद्धीला संतांच्या संगतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न कर. आपला नाश करणारी अशी वाईट संगती सोडून दे. मोक्षाचा वाटेकरी होऊन जा. मनाला पूर्ण शांती मिळवण्यासाठी भगवंताची उपासना करायची. क्रोधाचा परिणाम बरोबर शांतीच्या उलट असतो. म्हणून 6 विकारांपैकी क्रोध जेवढा साधनाला घातक ठरतो तेवढा दुसरा विकार ठरत नाही. जीवनामध्ये क्रोध येण्यास योग्य अशी कारणे निर्माण होतात ते खरे, पण आपण रागवावे किंवा नाही रागवायचे तर किती रागवायचे हे निश्चित करणे अतिशय जरूर असते. नाहीतर क्षुल्लक कारणाने राग येऊन आपले साधन शोषले जाते. एकंदर जीवनात संगतीला फार महत्त्व. संगतीने न कळत आपली बुद्धी बनत जाते. सत्संगतीने ते भगवत रूप बनते, असत संगतीने ती विकृत बनते. म्हणून माणसाने मुद्दाम संत संगती करावी, दुष्ट संगती कटाक्षाने टाळावी. मोक्ष काही कोठून आणायचा नसतो. स्वरूपाबद्दलचे अज्ञान आपल्या मनाला अनेक ठिकाणी गुंतवून ठेवते. सत्संगतीने बुद्धी स्वच्छ ईश्वरनिष्ठ झाली की अज्ञान निवृत्त होते, मोकळेपणा प्रचितीस येतो. तुटे वाद संवाद तो हितकारी, सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे. क्रिया पालटे भक्तिभावात लागे, क्रिये विन वाचाळता ते निवारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. मना सत्संग पुरुषांच्या संगतीने नेहमीच आपल्या आचरणामध्ये बदल घडतो. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होऊन त्याचे प्रेम लागते. स्वतः आचरल्याशिवाय उगाच बडबड करू नये. तत्वानुकूल संभाषण होऊन जी चर्चा निकालात निघते ती परमार्थाला उपकारक ठरते. श्री समर्थ सतसंगतीचे 2 परिणाम दाखवतात. सतसंगती केल्याने आपल्या आचरणात आमूलाग्र बदल होतो, हा पहिला परिणाम.
नैतिक सदाचरण हा परमार्थाचा पाया, याबद्दल कधी विकल्प येऊ देऊ नये. मी देवाचे नाव घेतो, त्याची पूजा अर्चा करतो, व्यवहारात कसे वागतो, अशा पद्धतीने वागणाऱ्या माणसाला परमार्थ साधणारच नाही. ही गोष्ट विसरल्याने भारतीय समाजाचे आजवर चांगलेच नुकसान झालेले आढळते. संतांची संगत केल्याने भगवंताच्या अस्तित्वाची खरीखुरी जाणीव निर्माण होऊन त्याच्यावर प्रेम करण्याची कला साधते. हा दुसरा परिणाम होय. देव आहे असे म्हणणाऱ्या शेकडा 99 लोकांना देव आहे अशी निसंशय भावना नसते. संतांच्या सहवासाने देवाच्या असण्याबद्दल विकल्प उरत नाही. शिवाय आपण स्वतःवर जितके प्रेम करतो तितकेच प्रेम संत भगवंतावर करतो. ते प्रेम कसे करावे ही विद्या संतापाशीच शिकायला मिळते. तत्वज्ञानामध्ये एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी तिच्या सर्व अंगाची चर्चा करण्याचा प्रघात. चर्चा करताना आपण जो पक्ष मांडतो त्यावरील सर्व आक्षेपाचा विचार करावा. पक्ष मांडणे, त्यावर आक्षेपांना उत्तर देणे यास वाद म्हणतात. वादामध्ये अर्थातच दोन बाजू असतात हो. तत्वाचा निर्णय करण्यासाठीच वाद होता, तेव्हा त्यामध्ये संवादाचे प्रसन्न वातावरण राहते. अशा वादाने मनाचे समाधान होऊन सिद्धांत गळी उतरतो. पण जेव्हा वाद केवळ द्वेषाने अभिमानाने खेळता तेव्हा त्यामधून कटुता निर्माण होते. तत्वनिर्णय बाजूलाच राहतो. असले वाद म्हणजे बुद्धीचे खेळ समजावे. श्री समर्थाच्या काली काही साधना न करणारे बुद्धिमान विद्वान मोठमोठाले वाद करीत प्रतिपक्षाला हरवून अजिंक्य पत्रे मिळवीत. ज्याला भगवंताचे दर्शन हवे त्याने संवादरूपी वाद किंवा चर्चा करावी, पण त्याने सूक्ष्म वाद करू नये असे स्पष्ट सूचना येथे दिली आहे. जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची तो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. उलट सुलट प्रश्नोत्तरे करणारा वादविवाद माणसाने सोडून द्यावा, पण एखाद्या तात्विक प्रश्नांची सर्वांगीण चर्चा करणारा संभाषणात्मक संवाद मजेने करावा. अशा संवादाने बुद्धीचे समाधान होते, मनाने क्लेश दूर होतात. तत्वानुकूल संभाषण होऊन जी चर्चा निकालात निघते ती परमार्थाला उपकारक ठरते. समाज जीवनाच्या प्रवाहामध्ये निरनिराळ्या कालखंडात निरनिराळ्या समस्या लोकांच्या नजरेपुढे असतात. त्या समस्यांच्या निरनिराळ्या अंगावर विद्वान लोकांमध्ये चर्चा चालत राहते. या चर्चेच्या दोन पातळी आढळतात. ज्या समस्येवर चर्चा करायची तिचे सर्वांगीण ज्ञान व्हावे, तिला समाधानकारक उत्तर मिळावे म्हणून होणारी चर्चा श्रेष्ठ दर्जाची समजावी. पण समस्येकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहता केवळ आपल्या मनाप्रमाणे उत्तर मिळावे म्हणून होणारी चर्चा कनिष्ठ दर्जाची समजावी. कनिष्ठ दर्जाच्या चर्चामध्ये दोन्ही बाजूंकडील विद्वान वादाच्या हीन पातळीवर उतरतात. मग त्या वादांचे रूपांतर शाब्दिक मारामारीत होते. वितंडवाद, अतिवाद, सूक्ष्मवाद, हीनवाद, दुष्टवाद, वंध्यावाद इत्यादी तेच प्रकार. असले वाद कटाक्षाने टाळावे. पण माणूस हा बुद्धिप्रधान असल्यामुळे बौद्धिक व्यापाराशिवाय राहणे त्याला शक्य नसते. बुद्धीचा योग्य ठिकाणी उपयोग केला तर प्रपंचात काय, परमार्थात काय फार मोठा फायदा होतो. आपल्याला जे अडते किंवा आपल्याला जे समजले नाही त्याबद्दल तज्ज्ञाशी संवाद केला असता आपल्या कल्पना स्पष्ट होत जातात, आपले गैरसमज दूर होतात. आपल्या मनामध्ये भगवंताविषयी, जगाविषयी, स्वतःविषयी, परमार्थ कर्मविषयी अनेक शंका कुशंका असतात, त्या आपल्याला चैन पडू देत नाही. संताबरोबर सुखसंवाद केल्याने त्यांचे निराकरण होते. शंका शांत झाल्या की माणसाचे असमाधान आपोआप नाहीसे होते. संत सहवासामध्ये सतत दुःख सुख संवाद चालतो, त्यामुळे माणसाच्या सर्व शंका शांत होऊन त्यास भगवंताचे प्रेम निर्माण होते. तुटे वाद संवाद त्या ते म्हणावे, विवेके अहम वावया ते निजाजिनावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हित करी. ज्या चर्चेमध्ये समस्या सुटते त्या चर्चेला संवाद म्हणतात. माणसाने विवेकाच्या साह्याने अहंकार नाहीसा करावा. अभिमान बाळगून वाद केलात अनेक विकार प्रगट होता. तत्वानुकूल संभाषण होऊन जी चर्चा निकालात निघते ती परमार्थाला उपकारक ठरते. कोणत्याही विषयावर चर्चा करताना
चर्चेतील मुद्द्यांना महत्त्व दिले पाहिजे. चर्चेत भाग घेणाऱ्या व्यक्तींना गौण ज्ञान असते. व्यक्ती गौण झाली की चर्चेची पातळी उच्च राहते. प्रश्नाचे उत्तर मिळाले की चर्चा आपोआप विराम पावते. अशी चर्चा चर्चेत भाग घेणाऱ्या सर्वांना सुखदायक होते. त्या संवाद हे नाव शोभते. चर्चेत भाग घेणाऱ्या व्यक्तींना बहुधा आपल्या विद्वतेचा अथवा वक्तृत्वाचा अथवा वादचातुर्याचा अभिमान असतो. त्यामुळे चर्चेच्या ओघात सत्य शोधन बाजूलाच राहते. प्रतिपक्षाला फजित करण्याकडेच सारे लक्ष केंद्रित होते. प्रतिपक्षाला क्षुद्र दाखविण्याच्या प्रयत्नामध्ये क्रोध, द्वेष, मत्सर, गर्व, निंदा, अवहेलना, खोटे दोषारोप इत्यादी सर्व विकार धुमाकूळ चालतात. दोन्हीकडील विद्वान घाणीत उतरतात आणि एकमेकावर चिखलफेक करतात. मी विद्वान, मी मोठा अहंकार याच्या मुळाशी असतो. तो नाहीसा केल्या वाचून खरा संवाद होणेच शक्य नाही. संवादात समाधान प्राप्त होते तर केवळ वादात असमाधान पदरात पडते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील श्लोकात पुढील विवरण बघूया. श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.